ना आपण आपल्यासाठी नाही आलोय, आम्ही जनतेसाठी आलोय ना. आणि आमची आवाज कसा आहे ना साहेब, पोचत नाही. तुम्ही समजून घ्या. हे माणूस मेहनत करतो, हा माणूस आहे ना मेहनत करतात, पण काय होतंय वरचे लोक लक्ष देत नाही, म्हणून आम्हाला जनतेसमोर आणावे लागतात विषय. साहेब हे बघा माझे फक्त 4 विषय साहेब, मला माहिती आहे शेड्यूल नाही, पण तुम्ही 8 दिवस नाही ना, म्हणून मला सगळ्यांना अर्जंट बोलावं लागलं. हा विषय आहे. आता आपला बघा पहिला विषय आहे ना साहेब, साकीनाका मेट्रो ते मॅक्सेस थिएटर आणि साकीनाका ते जागृती नगर. हा कुठे गेला बेंद्रे? तर बोलू बसाल बरोबर आहे. ते बेंद्रे साहेबांना बरोबर आहे, बोलवा जरा, ते महत्वाचे साहेब. इथे आहे ना आम्हाला एवढा त्रास आहे, रस्त्यावर हॉकर्स आणि रस्त्यावरील गॅरेज. बेंद्रे बोला, बेंद्रे कुठे गेले? रस्त्यावरील गॅरेज साहेब आम्हाला एवढा त्रास आहे. आम्ही मला वाटतं संजय भाईंनी पण पत्र व्यवहार केलाय, आम्ही पण केलंय, पण काय होतंय साहेब, पत्र दिल्यानंतर 2-3 दिवस कारवाई होणार, नंतर काहीच कारवाई होत नाही. साहेब रस्त्यावरती ना 200 बाईक लागतात, त्यांचे गॅरेजचे काम चालू असतात, रिक्षावाल्यांचे गॅरेजचे काम चालू आहेत. साहेब त्यांना कुठंतरी जागा उपलब्ध करून द्या गॅरेजवाल्यांना, की मग तिथं धंदा करतील ते लोक. सर एक मिनिट, काय माहिती आहे, मी गॅरेज उघडतो तर तू काम कुठे करणार रोडवर, मी गॅरेज उघडलं तर गाडी तुझ्या इथे ठेवा आतमध्ये, बाहेर नाही ठेवायची. काय माहिती सर, काय आलं पेन्सिल समोर आहे सर. ऐकत चालतो. पोलिसांचं पण मला रिक्वेस्ट आलेली आहे, पत्र आलेलं आहे साकीनाका पोलिसांचं, की त्यांचंही म्हणणं आहे एवढे गॅरेजेस आहेत, त्यामुळे वाहतुकीचा अडथळा वगैरे होतो. त्यांना म्हणलं वाहतुकीचा अडथळा होतो, तुम्ही वाहतुकीच्या अडथळ्यासाठी तुम्ही कारवाई करू शकता. बाकी गॅरेजवर यांना पण सांगितलं मी, जे अनथोडे गॅरेज आहे आमची लायसन्सची ॲक्शन नसते, ती लायसन्सची आपण नोटीस देऊ, आय आर इश्यू करू, आपण ते कारवाई करू. ते काय पाहिजे यात कसं आहे, जॉईंट ॲक्शन होईल ना त्यावेळी होईल. पण आता एका दुसरी गॅरेज असेल ना ते आपण बंद करू शकतो. 100 गॅरेज असतील त्याच्यावरती साकीनाका एरियात. पण साहेब करावीच लागेल ना साहेब. सर्वात मोठा प्रॉब्लेम गॅरेजचा आहे. आज तुम्ही राऊंड मारलात ना साहेब, प्रत्येक ठिकाणी बाईकवाला आहे, त्याची 50 बाईक इथं उभी आहेत, वॉशिंग सेंटरवाले आहेत, त्यांच्या ट्रॅफिक, मोठे मोठे विटा रेती, तुम्ही बघा ना साहेब. आता काय करू, तो पण एक आता तो ड्राईव्ह चालू करू आपण. जसं हा झाला ना तो गॅरेज ड्राईव्ह चालू करू साहेब. पूर्ण साकीनाका ते एवढं पूर्ण सर्कल आहे. हा एक विषय आहे साहेब. आम्ही पत्रव्यवहार कंटिन्यू करतोय साहेब. कृपया करून ना ह्याच्यावर लक्ष द्या. मोठ्या ट्रक्स उभे राहतात, आता ते तुमच्या अंडरमध्ये येणार नाही ना ट्रक वगैरे, बरोबर आहे. ठीक आहे, हा एक पत्र दिलं, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये सगळे आम्ही पेपर वगैरे लावलेत. हा दुसरा विषय आहे फेरीवाल्यांचा. पूर्ण चांदिवली विधानसभेमध्ये साहेब फेरीवाल्यांनी फुटपाथ कब्जा केलेला आहे, दुकानदारांनी फुटपाथ कब्जा केलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे, एक काम करा, आपला इकडचा ड्राईव्ह चालू आहे ना, एक इकडचा करा, म्हणजे ग्रुप, आणि तिकडचा ग्रुप करा त्या साईडचा. ते मामाचं पण पत्र आलं ना, ते या काढून घ्या, तर तिकडचंही करा आणि इकडचंही करा, म्हणजे दोन्ही साईडला सायमल्टेनियसली. आता आपण लेबर मागितलेलीच आहे आणि दोन्ही साईडला सायमल्टेनियसली चालू ठेवा. तिकडे साकीनाका पोलिसांना एकदा बोलून घ्या आपण. आणि बेंद्रे साहेब तुम्हाला एक छोटी विनंती आहे, कारवाई करताना तुम्ही जेव्हा एंट्री मारतात ना, तेव्हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असं उचलायचं. तुम्ही डायरेक्ट 25वर जातात आणि त्याचा तुमचा काय पर्सनल इश्यू असेल मला माहित नाही, असे कामं नका करू. परवा असं झालंय, नाही साहेब, मी यांना माहिती आहे, परवा असं झालं, तुम्ही एंट्री मारली, ती आपली मराठी लेडीज होती, एकदम आतमध्ये बसली आहे, तुम्ही त्याला उचललं, बाकी कुणाला उचललं नाही. मी विचारलं साहेबांना का दुसऱ्यांना सोडताय, म्हणजे रिझन काय, तर काही उत्तर नव्हतं. बोलतायत साहेब काय झालं माहिती आहे, तुमचं नाव घेतलं. बोलता आम्हाला हेर्लेकर साहेबांनी अर्जंट ही हातगाडी उचलायला पाठवलंय. साहेब माझ्या लाईव्ह मध्ये बघा, मी बोललो आता हेर्लेकर साहेबांना एवढंच काम आहे की जी मराठी बाई आपली वडापाव विधवा आहे त्याचा हातगाडी उचलायला हेर्लेकर साहेब पाठवतील. आता साहेबांना एवढंच काम उरलंय ना. मी एवढं सांगितलं, तुम्हाला कोणी राजकीय लोक अडथळा असेल माझं नाव सांगा, म्हणून सांगितलं असेल काय ना आपले. पण साहेब कसं आहे, नेहमी तुमचं नाव अशा विषयामध्ये त्यांना सांगा, कुठला मोठा विषय असेल ज्याच्याने आपला नाव चांगला होईल, अशा विषयामध्ये तुमचं नाव घ्या. एक मराठी विधवा बाई आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव घेणार तर कसं चालणार साहेब, ते चुकीचं आहे साहेब. हे विनंती आहे. टोटल हॉकर्स, आराम साहेब 2 मिनिटं, ह्याच्यात आहे अजून एक विषय. मी तुम्हाला 15 मिनिटं मागितले, त्याच्यात संपून टाकू आपण साहेब. प्रत्येक ठिकाणी हे हॉकरचा प्रॉब्लेम आहे. आणि ह्याच्यात आता तुम्ही मला एक विषय जे बोललात ना, नाही आता तुम्ही ह्याच्यात नाही, आता तुम्ही मला एक विषय पटलाय साहेब, तुमचं ऐकून घ्या, की बरेच जुने लोक आहेत जे आपल्या इकडचे बऱ्याच वर्षापासून लावत आहेत. तर साहेब कुठंतरी तुम्ही कसं ते चेक करताय तेही बघा. स्थानिक लोक काहीतरी 40 वर्षापासून लावत असतील तर आम्ही पण समजू शकतो की ही मुंबई आहे. ना मी साहेब माझी थोडी एक लाईन ह्याच्यात तुमचा शब्द आहे.
तर कुठंतरी त्यांना लायसन्स असेल काय असेल जुने 40 वर्षापासून. साहेब आमच्या इथे कसं आहे, धारावी, कुर्ला, गोवंडी, मुंब्रा इकडनं हॉकर्स लोक येतात. जर कुणी आवाज केलं तर त्यांना असे वार करतात, असे आडवे. व्यापारी घाबरतो. तर साहेब अशा हॉकर्सवर पहिली कारवाई झाली पाहिजे. हा माझा एक विषय झाला. साहेब हा विषय माझा नारायणनगर सिग्नल, तुम्हाला माहीत असेल जी आपली हद्द आहे एल वॉर्डची, तिकडनं टोयोटा शोरूमचा नवपाडा जो टर्न आहे, बरोबर आहे, बोलून घ्या. हॅलो, हां बोला. नाही बघितलं नाही काय. हो लगेच बघतो. ओके. नवपाडा सिग्नल ते नारायणनगर सिग्नलपर्यंत तुम्ही चेक करा साहेब. रस्त्यावर चालण्यासाठी जागा नाही. एवढे गॅरेज, एवढे सिमेंट रेतीवाले, चालायलाच जागा नाही साहेब तिथे. ती LBS बरोबर आहे. तुम्ही पण साहेब येतात, पण काय तुम्ही इग्नोर करतात सगळे अधिकारी लोक. राहू दे, आपल्याला काय, आपली गाडी निघून गेली. पण साहेब ती आपली जबाबदारी आहे त्यांना नोटीस द्यायची की हे तुम्ही चुकीचं करताय. साहेब ह्याच्यावर एक माझी विनंती आहे. आणि पूर्ण फुटपाथवरती साहेब मोठे मोठे डंपर उभे आहेत. फुटपाथवरती आपली कारवाई आहे ना साहेब. 64 मध्ये तुम्ही आहे ना, ते फुटपाथवर माहिती आहे ना मोठे मोठे डंपर उभे आहेत साहेब. काढले पाहिजे की नाही आपण? मग का काढत नाही एवढे वर्षापासून? साहेब फुटपाथच नाही आपल्या इथे, पूर्ण डंपर लागतात त्यांचे. नाही, त्यावर सुद्धा पोलिसच कारवाई करतील. आपण नाही, मला काय अधिकारींना मी विचारतो ना साहेब, इथं कारवाई करा. ते म्हणतात फुटपाथ आहे ना, मग मेंटेनन्स करेल. असे मला उत्तर काल भेटले. मग तुम्ही पोलिसांना सांगा. मला माहित नाही, मला मोकळं करून पाहिजे साहेब तुमच्याकडनं. हा एक विषय ठेवला साहेब. ते आपल्या कॉन्झर्वेशन चौकीची येते ना, बरोबर आहे. हा एक विषय झाला साहेब. हा एक विषय जंगलेश्वर महादेव मंदिर रोड साहेब. त्या रोडवरती एवढी ट्रॅफिक असते साहेब. मी तुम्हाला सांगतो, 2 महिन्या अगोदर ना, कुठं आहे आमचा एक पोरगा आहे ना साहेब, ट्रॅफिकमुळे मेला. या यंग पोरगा ट्रॅफिकमुळे त्याला छातीमध्ये पेन झाला. हॉस्पिटल पोचता पोचता तो रिक्षामध्ये मेला साहेब. ही परिस्थिती आहे तिथे ट्रॅफिकमुळे. आता ही ट्रॅफिक पण का होतंय साहेब? खडप रस्त्याला बोलवा साहेब. ही ट्रॅफिक का होतंय माहिती आहे काय? तुम्ही जसं मल्लिका बारकडून उतरलात, आपला संत तुकाराम साहेब, सगळे हे वखारवाले हे सगळ्यांनी रस्त्यामध्ये, तिथं पण फुटपाथ नाही, जसं पाहिजे तसं सगळ्यांनी ठेवलं आहे साहेब. कृपया माझी विनंती आहे की ते रोड वाइंडिंग करायला मीटिंग झाली होती आमदार राम कदम सोबत. पूर्ण त्याच्यामध्ये किती पैसे लागतील ते प्रस्ताव पण ह्याच्यामध्ये आहे, बरोबर आहे. तुम्ही बघून घ्या. 14 लाख काहीतरी मागितले होते, पण त्यानंतर काहीच झालं नाही साहेब. नाही, हे चालू आहे. त्याचं टोटल स्टेशन झालंय, हे आलंय जवळजवळ. मग साहेब हे करा, कारण हे तुटणार ना. आता साहेब आपल्या इथे तुम्ही ना एक संकल्पना करा नाही, हे बरं आहे तुम्ही फॉलोअप घेतो साहेब. हा मी फॉलोअप घेतोय साहेब. जेवढे रोड छोटे आहेत ना ते सगळ्यांचे मी मोठे करायचे फॉलोअप घेतोय. राम कदम साहेबांनी पण हे केले. एनवॉर्डचं पण तिथून चालू होतं, बरोबर आहे ना. ती बाउंड्री आणि बिल्डिंग आहेत ना, बिल्डिंग तोडता येणार नाही म्हणून आपण ते एचीच्या लाईन्सवर आहे ना, कॅन्टिलोर ब्रिज करून तो रस्ता मोठा करायचा असं चाललंय. आणि साहेब माझ्या हिमालय सोसायटीचा रोड आहे. माझे नशीब असे की तोच पत्र नाही आणला. तो हिमालय सोसायटीचा रोड आहे, ते 3 वर्षापासून मी फॉलो घेतो. आपल्या घरच्यासाठी नंतर ऐका ना साहेब, तो लोक माझी गाडीला काय नाही, तुम्हाला आता सांगतो, जेवढे रिक्षावाले असतात ना, माझी गाडी लांबून बघितली ना सगळे खाली होतात फटाफट फटाफट. पण ते लोकांसाठी होत नाही ना साहेब. त्याच्यात मला खुश होण्यासारखं काय नाही. मला राग येतो ते बघून की मी आलो तर तुम्ही देणार आणि जनतेसाठी. म्हणून साहेब मी तुम्हाला जी विनंती केली आहे, होमगार्ड पासून जे वाइंडिंग करा साहेब. तो गॅरेजवाला आहे, त्याची सगळे रिक्षा रस्त्यावर धंदा करतात. खडपकर साहेबांच्या पाठी लागून लागून खडपकर साहेब बिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आले. आता त्या डिपार्टमेंटमध्ये होताना कधीच कारवाई केली नाही खडपकर साहेबांनी. साहेब बरोबर आहे ना, खडपकर साहेब कारवाईच नाही केली. त्यांची 3 वर्ष तिथेच निघून गेले. मग ते आता बिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आले. भस्मे, बरोबर आहे साहेब. तो विषय सांगतो. आणि साहेब तो रोड आहे ना, आम्हाला कृपया करून साहेब, तुम्हाला इथे स्टार लागेल ते डिसेल्वा गार्डन मधनं असलपा लिंक रोडला जोडून द्या साहेब. असे कुठले तरी काम 1-2 तर करा. एक काम करू. हा करा ना साहेब. म्हणून माझे 20 काम आहेत, पण मी 4 का आणले ऐकलं इथे मी की 2-2, 3-3 काम करू आपण. म्हणून 4 काम देतोय साहेब तुम्हाला. प्लीज सर, जरा एवढं कृपया साहेब करून द्या. तो हिमालय सोसायटीचा रोड ऐका ना साहेब, 2 मिनिटं. परत एकदा करू आपण. कधी करणार? सगळ्यांचे जेई वेगळे आहेत, सगळ्यांचे सब इंजिनियर वेगळे आहेत. थोडं सगळ्यांना काम द्या ना साहेब. आल्यानंतर आपण देतो ना. कारण काय आहे ना साहेब, खूप त्रास आहे. नाही, हे बऱ्यापैकी आहेत ना. एक फक्त सांगतो. आणि डिसेल्वा गार्डन नाही फक्त, बाकी 10-20 एक हिमालय सोसायटी सोडलं, दुसरा रोडचं काम चालू आहे. फेरीवाल्यांच्या बद्दल आहे ना आपण, आणि गॅरेजवाल्यांच्या बद्दल आपण
जसं इकडे आता मी केलेली आहे एरियात तसं तिकडचे प्लॅनिंग करू आपण आता- कारण तिकडे पण सांगतो तिथेच नाही आहे तो चांगली फार्म रोड असेल हा चाकी वेळेला काही रस्ता असेल. बरोबर आहे. ते खऱ्या रोडचं खैरानी रोड मी पूर्ण दिलं हे पत्र. हा रोडला आहे बऱ्याच ठिकाणी असं दिलंय आहे की ते एकदम घाणेरडापणा चाललेलं होतं तो पण बंद करायचा जरा. साहेब त्याच्यात आहे ना काय होतोय तुमचा आता 3 वर्षापासून मेहनत घेतोय. एक दिवस जीवन राठोड साहेबांकडे बसलो. मी बोललो साहेब मी परवा डब्ल्यूना पत्र देतोय आणि मी आंदोलनावर बसतोय. आता काय माहित कुठल्या अधिकाऱ्यांनी आमदारांना सांगितलं असेल. आमदारांचं एक पण पत्र नाही पण ते डायरेक्ट काय केलं आले दुसऱ्या दिवशी ते मीटर मापतायत किती मीटरचं घ्यायचं आहे इकडे घे. मला बरं वाटलं कुठंतरी आमदारांना वाटलं की हिमालय सोसायटीची जनता त्रस्त आहे. काय प्रॉब्लेम नाही मला यस घ्यायचं आहे घेऊ द्या आपल्याला त्याच्याशी काय प्रॉब्लेम नाही. पण साहेब त्या दिवशीपासून आजपर्यंत काहीच ॲक्शन नाही. असं काय होतंय मला हे समजत नाही. आमदारांनी पण मग फॉलोअप घेतला पाहिजे ना की मी आलो आहे आता हे रोड जे नोटीस द्यायची आहे गोडाऊनना साहेब त्यांच्यात मी बोललो माझ्या शाखेला पहिली नोटीस द्या माझी पण कटिंगमध्ये आहे. मी बोललो पहिली मला द्या मी तोडतो नंतर सगळे तोडा. साहेब कसं आहे थोडा रोड वाइंडिंग झाला ना आम्हाला पण मुलं बाळ आहेत चालायला जागा नाही साहेब. एवढी रिक्षा पार्किंग होते एवढे अनधिकृत गॅरेजेस आहेत. साहेब थोडं लक्ष द्या ना. आणि एक दिवस तुम्ही जरा काल रात्री मी बघितलं तुम्ही 1:30 वाजता फिरत होता नजर होती माझी तुमच्यावर आणि बरं वाटलं की तुम्ही फिरताय. तर माझी अशी विनंती आहे असे हिमालय सोसायटी अशा रोडवर फिरलात ना साहेब तर थोडं बरोबर होऊन जाईल काम. हा साहेब आता ह्यासाठी कधी येऊ साहेब परत एकदा 28 एकड़ का एक वो 10 एकड़ जो अपना टीचर है वो प्लॉट को लेने को तो बोलो साहब क्या तो सामने सब एक कुछ हिलता ही नहीं. या असे एकदा साहेबांना आपण पण मस्त फोटो घेऊ. साहेब या असं सांगतो या अच्छा प्लॉट कम समजावून साहेब हे पत्र आहेत सगळे असे देतो आम्ही आपल्याला सगळे या असे या आणि भेटा. हे साहेब आहेत आपले मेन बॉस हे आहेत एल वॉर्डचे. लोक बॉस असतात बाकी जर काय सगळे दिखाव्यासाठी आहेत. साहेब हे राकेश राठे 157च्या शाखा अध्यक्ष हे 162 शाखा अध्यक्ष बनसोडे फिरोज 164च्या शाखा अध्यक्ष नरेश तारी उपविभाग सचिव शुभम रावराणे 159 अमित राणे हे वकील आहेत. आता आम्ही वकील पण ठेवलेत सोबत म्हणजे तुम्ही कुठं फिरवणार तर आम्हाला थोडा तात्काळ समज येणार त्यासाठी. साहेब वकील असतात असे हो साहेब हे कोर्टामध्ये आहे ना मेन आहेत ते काय तुमची ओळख द्या साहेबांना. हां दुसरी गोष्ट अजून एक सांगतो माझ्या निदर्शनाला आलं